वेलकम बॅक. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहोत थोडंसं बाहेर शॉपिंग करण्यासाठी, कारण की 9 तारखेला आता आपलं रक्षाबंधन आहे. त्याच्यासाठी थोडंसं रक्षाबंधनची पण शॉपिंग करायची आहे, म्हणजे की राख्या वगैरे घ्यायच्यात. कारण की पाठीमागच्या वेळेस सगळे येऊन बसलेले पण राखी अजून दुकानात होती, त्यामुळे ह्यावेळेस तसं काय व्हायला नको. तर पहिल्यांदाच चाललो राखी घेण्यासाठी. आणि मला वाटते मी असाच आंबाडा पण ठेवणार आहे. स्कूटीचा पण काहीतरी यूज झाला पाहिजे. फायनली आता आम्ही रेडी झालेलो आहोत. मी तर एकदम ते काय म्हणतात ते कोर्टात नाहीत का जसं काळा कोट तशी दिसते. पण रेनकोट इज मस्ट, कारण की पावसाचं वातावरण झालंय. आमची मम्मी भिजली तर भिजणार. मम्मीचं काम झालं तर राखीचं काम करतो. पहिले शॉपिंग याची पटकन झाली. भारी मस्त राखी आणलेली आम्ही. अजून एक गोष्ट विसरली, आता ते आणण्यासाठी उद्या जाणार. तर ती गोष्ट काय आहे ती मी तुम्हाला आता उद्याच सांगते, ठीक आहे. मस्त पण चहा करूयात. पण वातावरण 3 वाजल्यासारखं झालंच नाहीये. असं वाटतंय की 5, 5:30 वाजलेत. मला तुम्हाला म्हणणार होते की आता मस्त पप्पा येतील तोपर्यंत आपला चहा होईल, पण आता वाजलं 3:30 आणि वातावरण कसं झालंय 6 वाजल्यासारखं. तोपर्यंत पण पडूया आणि 4, 4:30ला चहा पिऊयात मस्त. आता मी परत सत्यासोबत एकदा चालली, कारण की आमची एक गोष्ट विसरली. तर आता त्याला म्हणलं चला आपण जाऊन आणूया. आणि मी ड्रेस चेंज केलाय, कारण की तो खूपच जास्त फॉर्मल होत होता आणि जायचं होतं आम्हाला एका ठिकाणी असं आपल्या शेजारीच. त्यामुळे मी एवढं काही चेंज नाही केलं, पण आता मला दुकानात जायचं त्यामुळे मी चेंज केलं. सो लेट्स गो. भाई साहब कसली धूळ आहे. आता आम्ही आलो रे. आता आम्हाला काय काय पसंत पडते माहित नाहीये. मी तर पहिल्यांदा आले, कारण की आमच्या इथं खूप ट्रेंडिंग मध्ये सध्या घेतलंय. पण आता घरी गेल्यावर दाखवते, कारण की इतकी गर्दी होती ना, मला इतकं गरम होत होतं. आणि आधीच मला गर्दीचा असा फोबिया आहे, मला अजिबात गर्दीत थांबू वाटत नाही. त्यामुळे मी बाहेर थांबते ते सत्यम डील करत होता. आता मी मस्त घरी जातो आणि तुम्हाला दाखवते काय काय आणलंय. माझ्यासाठी मी मस्त नेल पॉलिश आणलेले आणि मी लावलेत, पण ते एकदम असे काय म्हणतात त्याला, सायलेंट कलर आहे. बेबी पिंक दिसत असेल तुम्हाला. हां, तर 2 स्क्रंची आणल्यात माझ्यासाठी. आणि हे असं गळ्यातलं आणले सोनूपरीसाठी, सेमच आहे दोघींसाठी. आणि हे नेल पॉलिश आणले माझ्यासाठी. तरी पण दाखवते एक सेकंड. हे असे दुसरे पण खूप छान छान होते, पण त्याच्यातले इयरिंग्स होते ना त्याला मोठा होता, सो त्यांनी ते घालू शकणार नाही. त्यामुळे म्हटलं ह्याच्या इयरिंग्स एकदम पिटुकलेस आहेत आणि स्टारवाले आहेत, सो मला आवडलं, सो मी घेतलं. तर अशी झालेली शॉपिंग आमची. मम्मी हे बघ, छान आहे ना. मला असे
एकदम सायलेंट वाले नेल पॉलिश फार आवडतं, असे डार्क डार्क ते लाल लाल भडक तसलं आवडत नाही अजिबात. तर मम्मी मस्त भाकरी करतीये, तर आपण काय करूया, भाकरी करा. मला करायची होती पण आता मी नेल पॉलिश लावली गाईज. मला तुम्हाला दाखवायची होती माझी भाकरी. मी सकाळीच विचार केलता की आपण मस्त आज भाकरी करूया आणि तुम्हाला दाखवूया. शी इज व्हेरी प्रायव्हेट पर्सन गाईज. ती येते मग मला अशी केली. बरं हा, मी सकाळपासून असं विचार केलता की आता संध्याकाळी तर आपण भाकरी करतोय, सो मी तुम्हाला दाखवते माझी भाकरी कशी असते. एकदम अशी मम्मी सारखी होते, फुल टमटमीत काय टमटमीत टमटम म्हणणार होते मी, फुल फुगते अशी टमटम. पण आता काय, मी आता आल्या मी नेल पॉलिश लावले कारण की बघितलं की चांगलं दिसतंय का, पण छान दिसतंय एकदम. मम्मीला त्या भाऊ राया काय देत आहेत बघूयात. आताच्या तुम्ही बहिणीच अपेक्षा कुठे राखी बांधताय, आम्हाला बिना अपेक्षेचं सगळं भेटतं. असं काही नाहीये, आम्ही थोडस असं मी माझ्यासाठी काहीच घेतलं नाही, काहीच घेतलं नाही, फक्त नेल पॉलिश आणि 2 स्क्रंची घेतलेत. सकाळपासून म्हणते मला काय देणार आहे, मला काय देणार आहे. तो एक हक्क असतो, हक्क पाहिजे मला. कुणाकडून पण मागते का मी, तेवढा आहे. कोण पण बरं. तरी ह्या वेळेस अजून एक मेंबर नाहीये. एक मेंबर नाही, तो रक्षाबंधन झाल्यावर येणार आहे. हा, प्रतीक. मागच्या दोघांनीच, नाहीतर सकाळ सकाळीच गडी तयार. मग सत्यमच्या अगोदर येऊन बसलेलं होतं मागच्या वेळेस. काय झालं होतं माहितीये, आमची राखी मामाकडे आणि सत्यम प्रतीक इथं बसलेलं वाट बघत मामाची. त्यामुळे ह्यावेळेस आम्ही तसलं काही केलंच नाही. आम्ही ह्यावेळेस राखी घेऊन ठेवले आणि ह्यावेळेला बरोबर तो नाही. हा, आणि ह्यावेळेस बरोबर तो नाहीये. पण इट्स ओके. मला काय घेणार आहे, मला काय घेणार आहे, आल्यावर गोंधळ. त्यांना म्हणले की तुम्ही कमवायला लागल्यावर मला मी पाहिजे ती मला पाहिजे गोष्ट, मी जी बोट करेल ती गोष्ट मला पाहिजे, असं मी त्यांना मागच्या वेळेसच म्हटले गाईज. त्यामुळे मी आता काय मागणार नाही, मागणार पण लिमिट मध्ये मागणार. त्यांच्यासाठी उपवास करा, अजून काय करा, बहिणीचं कर्तव्य पार पडा, रक्षाबंधनला तेवढं तर पाहिजे. आणि मी सत्यमला मस्त व्हिडिओ ऐकवलाय. तुम्ही पण ऐकला असेल तो व्हिडिओ. मम्मी भाकरी करायला आता धब 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 आवाज येणार आहे तुम्हाला. तो का अवघड आहे, मला ना जिथं गर्दी असते आणि जिथं असं किलबिलाट मला राहूच वाटत नाही, मला उभारूच वाटत नाही. आता पण तिथे इतकं गर्दी होती. सत्यम मी पटपट घेतलं आणि सत्यमला उभा गेलं बिल करायला. आता मी हा व्हिडिओ जो आहे तो इथं सेंड करते, कारण की उद्याचा व्हिडिओ मला पूर्ण उद्याचाच टाकायचा आहे. सो त्यामुळं हा व्हिडिओ मी काय त्याला जोडणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी केलेली शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि मला वाटतं ते गळ्यातलं कानातलं खूप छान आहे ना, मी सो खूप क्यूट आहे, मला ठेवून घेऊ वाटायला लागलं. पण नाही गाईज, वापरते का नको. आणायचं होतं तुला पण. नाही मी घालत नाही, मला माहिती. माझी पहिली ज्वेलरी तू घेतोस का आणि त्याच्यावर मला देतोस का निम्मे किमतीवर म्हणून. त्यामुळेच मी घेतलं नाही, कळलं का. कारण की मला माहिती मी किती वापरते. कारण की मला फक्त जेव्हा मी साडी घालते तेव्हाच मी वापरू शकते, नाही तर मी अशाच ड्रेसवर असते कुठं जाताना किंवा काय करताना. पण बघू, मला आवडलं तर मी परत, आम्ही दोघी जाऊ ना. आता लय गर्दी होती ग, मला काही बघू पण वाटलं नाही. आणि तेव्हा त्यांना म्हटलं की मी लहान मुलींसाठी त्या छोटं छोटं कुठलं असेल ते नको. मग ते त्या दोघींना घालता आलं नसतं. ते गळ्यातलं लेक घालती, कानातलं आई घालती. मग असं ना, तिथं जर नसता पर्याय तर मग मी घेतलं असतं ते. पण होता मग ते असं मस्त एकदम स्टार वालं आहे ना. सोनू घालू शकते मला वाटतं, परी अजून पण नाही घालत. सोनू पण नाही घालत, कानातलं नाही यूज करत. तरी पण छोटस म्हणजे ते जरी फोटोसाठी घालायचं असेल तरी त्या घालू शकतात ना. पण त्यालाच मोठं होतं ते कान, एवढं मोठं मलाच एवढं येत होतं काहीच. त्यामुळे मी छोटं घेतलं बघून. त्यांना मी 4दा विचारलं छोटं कानातलं, तर ती दाखवत होता ही छोटं आहे म्हणून, पण ती छोटं नव्हतं, मोठं मोठंच होतं. तिथे गेलं तर छान आहे, पण छोटूसच आहे, पण लय व्हरायटी आहेत त्यात.
काकांच्या मॉलला. तिथंच आहे व्हय? मग मी तुला ते म्हणत होते तेच. आता मला कळलं ना. मम्मी आधी म्हणायची पण माहितच नाही कुठं ना, आम्ही दोघं कुठे जाऊ. त्यामुळे आता माहित झालं. आता आम्ही मग तो उद्या नाही तर परवा जातो. परवा, कारण की मला ना असे मस्त फोटो काढायचे आहेत गणपतीच्या वेळेस. सो त्यासाठी मला असं एकदम भरीव असं गळ्यातलं पाहिजे. मी तर ऑनलाईन मागवणार आहे, पण बघू कसं काय होतंय. कारण की ऑनलाईन यार खूप स्वस्त पडतंय. म्हणजे हे तर 500 रुपयाला असते, तिथे 200 जास्तीत जास्त, नाही तर नाही. त्यामुळे मी जे पण गोष्टी आहे ती ऑनलाईन खूप जास्त मागवते. आणि मला चांगलं पण लागतं, कारण की खूप जणांचं असं असते ना, म्हणजे असं म्हणलेत मला की चांगलं येत नाही. पण माझ्या वेळेस एकदा पण असं झालं नाही ना मम्मी. खूप छान आलेत. जेवढे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये गळ्यातलं घातलेले दिसते, मी सगळे ऑनलाईन मागवलेले. एक सुद्धा असं दुकानात जाऊन घेतलेलं नाहीये. आणि जे दुकानात जाऊन घेतलेलं त्यांचं पॉकेटच खोललं नाहीये. ते मी मोत्याचं घेतलंय ते. हा, ते मोत्याचं आहे ते घालते मी, पण दुसऱ्याचं सांगते ग. आणि आता सगळी मोठी झालं, द्यायचं तर कुणाला द्यायचं. आणि आमचे पप्पा जेव्हा पण बालाजीला जाईल तेव्हा ते मोत्याचा हार एक तरी घेऊन येतातच, है नाही. तेच माझ्याकडे 4-5 झालेत. आणि लय छान आहे त्याचे मोती ना, तुम्हाला एक दिवशी दाखवते. इतके प्युरिस्टिक आहेत ना, लय छान आहेत. जे बालाजीला जातात त्यांनी ते कॉमनली आणतातच, ते असतंच तिथं. हो, मी लय बोलले आज. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.